नमस्कार, मी सुनील बेलदार. प्रबंधभूमी महाराष्ट्र निर्वाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 पासून आपण उजव्या हाताला वळण घेतल्यानंतर मालेगाव बाह्य मतदारसंघामधील सर्वात महत्त्वाचं गाव अशी ओळख असलेल्या चिखलहोळ गावाच्या प्रवेशद्वारावर आता आपण गावाच्या प्रवेशद्वारावरती उभे आहोत. आपण या गावात प्रवेश करून धुळे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. इथल्या गावातील नागरिकांना कोण खासदार हवा, त्या खासदाराकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे आपण सर्व जाणून घेणार आहोत. आता आपण गावामध्ये जाऊन इथल्या काही नागरिकांशी संवाद साधणार आहोत. इथे ग्रस्त उभे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. काका, काय नाव तुमचं? रवींद्र डोंडवायरराव. काम करता काका? शेती. किती शेती तुम्हाला? 4.5 एकर. 4.5 एकर. लोकसभेच्या निवडणुका संपन्न होणार आपल्या देशामध्ये. एकीकडे डॉक्टर सुभाष बाबा भामरे उभे आहेत, एकीकडे शोभाताई बच्चाव आहेत आणि इतर काही उमेदवार उभे आहेत. डॉक्टर सुभाष भामरे पाहिजेत, शोभाताई बच्चाव पाहिजे की इतर कोणी पाहिजे तुम्हाला? आम्हाला स्थानिक मतदार पाहिजे. म्हणजे स्थानिक म्हणजे कोण? स्थानिक म्हणजे सुभाष भामरे. सुभाष भामरे पाहिजे. तुम्ही शेतकरी आहात. नरेंद्र मोदींनी शेतीची पूर्ण वाट लावली असं संपूर्ण जगभरामध्ये शेतकरी बांधवांची ओरड आहे. तुमची काय अपेक्षा नरेंद्र मोदीकडून? तसं नसतं. ते जे आहे ना, गणित निसर्गावर असतं. सगळं गणित निसर्गावर असतं. मोदी नाही ना, अमित शहा नाही ना, कोणीच नाही. तसं शेतीच्या मालाला कवडी मोल भाव मिळतोय, बरोबर आहे. मग कवडी मोल भाव असताना देखील तुम्ही पुन्हा नरेंद्र मोदीच म्हणतायत. हो. राहुल गांधी का नको? नाही. किंवा भामरे असतील त्यांच्या व्यतिरिक्त एखादा दुसरा उमेदवार का नको? नाही. हिंदुत्व पाहिजे आम्हाला. हिंदुत्व पाहिजे ना. हिंदुत्व सगळ्यांनाच पाहिजे. आपला हिंदुस्थानच मुळात त्यांची 2 अक्षरच हिंदू आहेत. हिंदुस्थान म्हणून आपलं ओळखलं जातं. परंतु विकासाच्या दृष्टिकोनातून नरेंद्र मोदींनी जे कामं केली आहेत त्या कामांमुळे तुम्ही खुश आहात का नरेंद्र मोदींच्या कामांवर? खुश आहे. हो, 100% खुश आहे. अजून काय अपेक्षा नरेंद्र मोदी? काहीच नाही. नाही. नक्कीच मालेगाव बाह्य मतदारसंघातील महत्त्वाचं असलेले चिखलहोळ गाव, या चिखलहोळ गावामध्ये आज आपण प्रवेश करतोय. माझ्या उजव्या बाजूला बघाल तर नमस्कार, काय नाव काका तुमचं? संजय दगडू बागुल. काय काम करता काका? शेती व्यवसाय. शेती व्यवसाय. देशामध्ये आता लोकसभेच्या निवडणुका संपन्न होणार आहे. नरेंद्र मोदी आहेत, राहुल गांधी आहेत, इतर कोणी अजून पंतप्रधान पदासाठी दावेदार आहेत. तुम्हाला कोण पाहिजे देशाचा पंतप्रधान? नरेंद्र मोदी. तुम्ही शेतकरी आहात, शेतीलाच कवडी मोल भाव आहे, तरी देखील नरेंद्र मोदी. कवडी मोल भाव नाही, पण ते व्यवस्थित माणसांसाठी आणि पुढच्या दृष्टिकोनासाठी, मुलांसाठी जे कागदपत्रासाठी व्यवस्थित आराखडा चालू आहे तो खूप छान आहे. त्याच्यासाठी या 45 मोदीच यायला पाहिजे. नरेंद्र मोदीच पाहिजे. आणि आता खासदार म्हणून सुभाष भामरे असतील, शोभाताई बच्चाव असतील, इतर बरेचसे उमेदवार उभे आहेत. तुम्हाला खासदार म्हणून कोण पाहिजे तुम्हाला? सुभाष भामरे. सुभाष भामरेच पाहिजेत. हो, आमच्या गावासाठी खूप चांगलं आहे ना. आता हे काम मी त्यांनीच दिलं आहे. कसलं काम चालू आहे? हे मंगल मंदिराला 60 लाखाचं काम दिलं आहे त्यांनी. हो, मंगल कार्यालय बनवतोय आम्ही गावाले. आता कांद्याला कवडी मोल आहे, भाव आहे काका? आता कांद्याला मुळात भाव नाही. देशातील सर्व शेतकरी बांधव जे आहेत कांद्याबद्दल ओरड मारतायत. तुम्ही देखील शेतकरी आहेत. असं असताना देखील तुम्ही खासदार म्हणून सुभाष भामरे म्हणतात आणि वरती पंतप्रधान म्हणून तुम्ही नरेंद्र मोदीचं नाव घेताय. असं आहे, कांद्याला कोणतं सरकार आलं तर भाव देऊ शकत नाही जास्ती. काय कांद्याला 2,000-2,500 रुपये याच्या पलीकडे तर काही भाव राहत नाही. आणि आता थोडं 1200-1300चा भाव चालू आहे. मग पुढं इलेक्शनचा पिरियड आहे, मग भाव थोडा कमी वाटतोय मला. मग पुढं भाव वाढवू शकतो. हो. काय म्हणता काका, काय तुमचं मत आहे? हे आमचं मत तर काही नाही, पण ते कोणतं बी सरकार आलं तर शेवटी शेतकऱ्यांसाठी ते वाईटच आहे. वाईटच असं. मग तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहिजे, राहुल गांधी पाहिजे का इतर कोणी पाहिजे? आता आपण काही बी बोललं ते काहीच नाही. नरेंद्र मोदी आहे तो चांगलाच आहे, फक्त शेतकऱ्यांसाठी चांगलं नाही. शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी त्यांनी? शेती मालाला कोणत्याच मालाला भाव नाही राहत ना. शेती माल जर कोणता बी पिकला, शेतकऱ्याजवळ माल जेव्हा नसतो तेव्हा भरपूर भाव असतो. आणि शेतकरी पण माल आला की डायरेक्ट कोणी व्यापारीकडे गेला तर भरपूर भाव असतो, आणि शेतकरीकडे आला तर भावच नाही. सगळ्यांची ओरड हीच आहे की शेतीमाला कवडी मोल भाव आहे. दादा, काय नाव तुमचं? मी दत्तात्रयराव. किती शिक्षण झालंय काका तुमचं? 12वी झालंय. काय व्यवसाय करता? शेती. शेतीचा. इतर कुठला व्यवसाय? जमिनीचा करतो मी, कमिशन एजंट. काका, तुम्ही एक उद्योजक देखील आहात.
कमिशनच्या माध्यमातून उद्योजकांसाठी नरेंद्र मोदींनी काय केलं असं की तुम्ही पुन्हा म्हणता की नरेंद्र मोदी झाला पाहिजे? नाही, मागे 70-75 वर्षापासून बघतो आपण की मोदी साहेबांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. त्यासाठी आपल्याला मोदी साहेबच पाहिजेत. आणि आपण म्हणतो आता कांद्याला भाव नाही, पण जेव्हा मागे कांदे निघत होते तेव्हा 50 रुपये क्विंटल, 100 रुपये क्विंटल होता. आता तरी 1200 रुपये 1500 रुपये भाव चालू आहे. पण काही लोक सांगतात की भाव नाही, भाव आहे. 1200 म्हणजे काहीच भाव नाही ना काका, म्हणजे 12 रुपये किलो आला. मागच्या तुलनेने आता आहे भाव चांगला. मार्केटला 1200 म्हणजे जो मार्केटला 1200 रुपये भाव, बरोबर म्हणतो, बरोबर तुम्ही. आणि नाशिकमध्ये घेतला तर 20 रुपये किलो भाव, म्हणजे शेतकऱ्याला काहीच भेटत नाही ना काकाच्या. शेतकऱ्याला कमी भाव आहे, फेडरेशनला कमी भाव मिळतो. देखील लोक म्हणतात की नरेंद्र मोदी झालं पाहिजे, नवीन पंतप्रधान किंवा नवीन व्यक्तीला उमेदवारी दिली गेली पाहिजे किंवा नवीन चेहरा आला पाहिजे, त्याला नवीन संधी दिली गेली पाहिजे, असं वाटत नाही का आजकालच्या तरुण पिढीला? आता तर सध्या वाटतं की मोदी साहेब पाहिजे. आणि नंतर मग आपले आहेतच UP-वाले. तुमची शेती बरोबर आहे, आज तुमच्या शेतीला कवडीमोल भाव मिळतोय, असो तो प्रश्न केंद्राचा असला पाहिजे. खासदारकीचा विषय जर घेतला, आता खासदारकीला सुभाष बाबा भामरे उभे आहेत भाजपकडून, काँग्रेसकडून शोभाताई बच्चाव उभे आहेत, इतर बरेचसे उमेदवार उभे आहेत, वंचितच्या असतील, इतर पक्षाचे उमेदवार असतील. या नवीन पक्षातील उमेदवारांना संधी दिली गेली पाहिजे असं वाटत नाही तुम्हाला? नाही, दिले गेले, पण हे पण चांगले काम करतात ना सुभाष बाबा. बाबांनी चांगले कामं केले असं तुमचं म्हणणं? केले चांगले काम. तुमच्या गावातलं असं एखादं चांगलं काम? आता आपल्या मागेच काम चालू आहे, 60 लाखाचं काम आहे. आता आत्ता चालू आहे ना, याच्या आधी पण मराठी शाळेला 40 लाखाचे काम दिलेले आहेत. हो, मराठी शाळेत गायांच्या विद्यार्थ्यांसाठी चांगलं काम, चांगले काम केलेत. शाळेसाठी चांगलं काम केलेलं आहे. बाबां ते 2 वेळेस निवडून आलेले आहेत, तिसऱ्यांदा हॅट्रिक मारतील का? हॅट्रिक मारतीलच, ठामपणे सांगू शकता? 100% हॅट्रिक होईल. शोभाताई बच्चाव नवीन चेहरा, त्यांना संधी दिली गेली पाहिजे असं वाटत नाही? नाही, आम्ही तर नाहीच म्हणतो की हॅट्रिक झाली म्हणजे आता पंतप्रधान साहेब पण हॅट्रिक मारत आहे आणि बाबा पण हॅट्रिक मारतील. पंतप्रधान साहेब हॅट्रिक मारतील, बाबा हॅट्रिक मारतील, असं सर्वसामान्य जनतेच्या भावना आहेत. या ठिकाणी बाबा आहेत. बाबा रामराम, काय नाव बाबा तुमचं? जगन्नाथ कारभारी करणार. किती वर्षापासून या गावात राहतात? 65 वर्ष. काय व्यवसाय आहे तुमचा? शेती. शेती का? आता देशामध्ये खासदारकीच्या निवडणुका संपन्न होणार आहे. खासदार निवडला गेला तर देशाचा पंतप्रधान निवडला जातो. मग पंतप्रधानपदी तुम्हाला नरेंद्र मोदी पाहिजे, राहुल गांधी पाहिजे, काही तर कोणी पाहिजे? आता कोणी बी आलं तर सारखंच आहे आपलं, त्याबद्दल काहीच नाही. पण मग ते आता पब्लिकवर येते सर्व. पब्लिक म्हणजे तुम्ही आणि आम्ही, आपण सगळं निवडून देणार आहे. मग तुम्ही कोणाला निवडणार? निवडणार ते कोणाला ते द्यावं लागेल ना. मग थोडं सोडावं लागेल, माहिती कोणाला सांगा थोडं लागेल या जिल्हा, असं तसं काही नाही. कोणाला द्या. पंतप्रधान कोण पाहिजे? नरेंद्र मोदी पाहिजे का राहुल गांधी पाहिजे? कोणचं वेळेला सारखं त्याच्याबद्दल काहीच नाही आपलं. काकांचं मत असं की कोणी असू द्या, तो सरकार असू शकतो. या ठिकाणी उन्हाच्या सावलीत काही नागरिक बसलेले आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. महिला देखील संवाद साधूयात, घर काम करतात. काका नमस्कार. काका, आम्ही लोकसभा निवडणूक ज्या संपन्न होत आहे ना, त्या संदर्भात आम्ही जनतेचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय. तर देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे, त्यासोबतच धुळे लोकसभा मतदारसंघ जो आहे तुमचा, त्याच्यामध्ये खासदारकीचा खासदार कोण हवा आहे? मी तुम्हाला आधी काही थोडेफार प्रश्न विचारणार. काय वाटतं देशाचा आपला म्हणजे खासदार कोण पाहिजे? डॉक्टर सुभाष बाबा. काय कारण असलं पाहिजे? त्यांचे कामं प्रचंड प्रमाणावरती, मोठ्या प्रमाणावरती काम. जर विधानसभा मंडप असतील, आता जवळजवळ 60-70 लाखाचे कामं चालू आहेत त्यांची. म्हणजे एका शब्दात त्या माणसाला जर सांगितलं बाबासाहेब आपल्याला हे काम पाहिजे, तर त्यांनी कधी विचार केला नाही. निधी असला शिल्लक तर त्यांनी दिला आहे. गावाला पत्र देता लगेच काम तुरंत, म्हणजे तुझ्या मागे माणसं आहेत का नाही आहेत का काही विषय नाही, गावासाठी पाहिजे ना तर लगेच 100% विषय मार्गी लावतात. तुमचा व्यवसाय काय भाऊ? शेती. शेती. पण आता तुम्ही बघितलं असेल की देशामधली शेतीची परिस्थिती खूप वाईट झालेली आहे. शेतीमालाला कवडीमोल भाव मिळतोय, तरी देखील तुम्ही एक भाजप उमेदवाराला निवडून देण्याचा मानस ठेवताय. आणि करावं लागेल ना, शेवटी देश पण वाचवणं गरजेचं आहे. जर शेतकरीचं एकाच ठिकाणी जर नुकसान होत असेल, पण शेतकरी दुसऱ्या ठिकाणी वाचू शकतो ना. आता एकीकडे शोभाताई बच्चाव उभे आहेत, नवीन उमेदवार आहे. नवीन उमेदवाराला संधी दिली गेली पाहिजे असं वाटत नाही का? विषय असा असतो, नवीन उमेदवाराची संधी दिली पाहिजे, हे तुमचं म्हणणं सगळं खरं आहे. पण जर वरती जर आपल्याला सरकार जर आणायचं असेल तर डॉक्टर सुभाष बाबा यांना प्रचंड मतांनी विजय करून देणे. तुमच्या गावामध्ये आता समोर एक बोर्ड वाचलाय मगाशी मी, त्या ठिकाणी 2 मुलं आहेत, त्यांची
बहुतेक सैन्य दलामध्ये निवड झालेली हो. याचं सगळं श्रेय नरेंद्र मोदींना जातं, कारण त्यांनी काही दिवसांपूर्वी एक योजना आणली होती अग्निवीरमधून. तरुणांसाठी त्यांनी खूप मोठं असं कार्य केलंय. तरुणांबद्दल तुमचं काय मत आहे की नरेंद्र मोदींनी जे तरुणांसाठी जे केलंय ते समाधानकारक आहे का? 100% समाधानकारक. कारण की माझ्या घरातच माझे 2 भाऊ आर्मीमध्ये आहेत. अरे वा, कुठं कार्य आहेत ते? आता एक याला आहे, काय म्हणता, राजस्थान. हो, आणि एक याला आहे चंदीगड. सैनिकांसाठी नरेंद्र मोदींचं काम कसं आहे? चांगल्या पद्धतीने एकदम, म्हणजे काही विषय नाही. कधी पण देशासाठी तो माणूस काम करतोय, त्याच्या घरासाठी करत आहे. विशेष म्हणजे तरुणांसाठी नरेंद्र मोदींनी जे कामं केलेत ते खूप चांगले कामं केले आहेत आणि त्यांचे 2 भाऊ आज देशी सेवेसाठी राजस्थान याचे कार्यरत असं त्यांचं मत आहे. इथे काही अजून बसलेले आहेत. दादा, काय नाव तुमचं? राजेंद्र सुपडू शेवाळे. काय काम करतं का? मी शेती व्यवसाय आहे आणि JCP आहे. शेती व्यवसाय आणि एक खाजगी व्यवसाय तुमचा या ठिकाणी चालू. तुमच्याकडे शेती आहे, पण तो आज देशामध्ये शेतीमालाला एकदम कवडी मोल भाव मिळतोय, बरोबर आहे. तर एवढं असताना देखील परत तुम्ही नरेंद्र मोदींना निवडून द्याल का? आम्ही आजपर्यंत दुसऱ्या पक्षाचं कामच केलेलं नाही मोदी साहेबांव्यतिरिक्त. याला कारण असं आहे, गावात विकास, गोरगरिबाची समस्या, परत रेशनिंगचं तांदूळ कीड लागत होतं पण गोरगरिबापर्यंत पोचत नव्हतं. आज मोदी साहेबांनी एक दिवसासाठी नाही तर सतत लॉकडाऊन लागल्यापासनं रेशनिंगचा तांदूळ, गहू, सीधा पुरवठा हे नियमित पोचत आहे आणि प्रत्येक गरिबाच्या डोअर टू डोअर पोचत आहे. असं नाही की या यावेळेस मिळालं आणि पुढच्या वेळेस मिळणार नाही. आणि सुभाष बाबा जे आहेत यांनी आम्हाला आपल्या गावात 60 लाखाचं मंदिराचं शेड नेटसाठी काम दिलेलं आहे, डबल ताल. असे माणसं आमच्या गावात फ्लोअर ब्लॉक बसवले असतील, आमच्या गावात काँक्रिटीकरण केलं असेल, हे भामरे साहेबामार्फत आम्हाला निधी उपलब्ध होते. आमचे जे पण कार्यकर्ते असतील, मोठे नेते, ते आमच्या गावात निधी उपलब्ध करून देत आहेत. तर आम्हाला का दुसरा पाहिजे? आम्हाला भामरे बाबा यांच्या मोदी साहेबांच्या माध्यमातून भामरे बाबा दिलेत, आम्ही भामरे बाबांचं काम करणार. जो तो म्हणतोय की आम्हाला डॉक्टर सुभाष भामरेच पाहिजे, नवीन उमेदवाराला संधी दिली गेली पाहिजे, असं जर त्यामध्ये विचारलं गेलं ते कुणीच ते या गोष्टींना धारा देत नाही की नवीन उमेदवार दिला गेला पाहिजे. या ठिकाणी बाबा उभे आहेत. बाबा नमस्कार. बाबा, तुमचं सतीश मारुशिले. काय काम करता बाबा? हा, सेंटरिंग काम करतो. म्हणजे मजुरी करता? हा, मजुरी इकडे काम चालू. कोणतं गाव आहे तुमचं? चिकलोळ. हेच गाव आहे का? हा, हेच गाव आहे चिकलोळ. बरोबर. हा. आता खासदारकीची निवडणूक संपन्न होणार आहे. खासदार निवडला गेला का पंतप्रधान निवडला गेला जातो, बरोबर आहे. तर खासदार म्हणून या ठिकाणी भाजपकडून डॉक्टर सुभाष भामरे उभे आहेत, तर एका बाजूला काँग्रेसचे शोभाताई बच्चू उभे आहेत आणि इतर काही उमेदवार उभे आहेत. तर तुम्हाला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पाहिजे, राहुल गांधी पाहिजे का इतर कोणी पाहिजे? आम्हाला नरेंद्र मोदी पाहिलं नाही. काय कारण असलं पाहिजे नरेंद्र मोदी पाहिजे? काम करतात ते राहिले. तांदूळ आहेत. 5 वर्ष फ्री आहे, त्यामुळे आम्ही मोठमोठे काम करतो, त्यामुळे ते 5 वर्ष फ्री दिली त्यांनी गरीब माणसांना. आणि मोदी साहेबांनी मजुरी करणाऱ्या लोकांसाठी भरपूर योजना आणल्या. हो, आम्हाला आता लॉकडाऊनमध्ये ना पेटे भेटल्या, काढल्या पेटे भेटल्या, पण ते लॉकडाऊनमध्ये कार्ड रेन्यू होऊन नाही राहिलं बा 4 वर्षापासून. तर आम्ही कार्ड थै की बा कामगार मजुराचं पेटे भेटले ना, पेटे भेटून गेलं आम्हाला, पण थै की बा म्हणजे हाय वळलं ना, त्यांचं रेन्यू झालं नाही कार्ड. हां, होईल. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील धुळे लोकसभा मतदारसंघातील असलेले हे गाव, या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये असलेले चिखल हे मोहोळ हे गाव अत्यंत महत्त्वाचं असं गाव मानलं जातं. कारण या चिखलमोहोळ गाव म्हणजे मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातले गाव आहे. या ठिकाणी काही तरुण आलेले आहेत, त्या तरुणांशी आपण संवाद साधूया. दादा नमस्कार. काय नाव दादा तुमचं? गणेश खैरनार. काय काम करता? मी MRI. बरं, किती शिक्षण झाले तुमचं? माझं फार्मसी झालं. आता देशामध्ये लोकसभेच्या निवडणूक होत आहे, माहिती? हो, माहिती. आता एका बाजूला राहुल गांधी उभे आहेत, तरुण तडफदार उमेदवार, आणि एका बाजूला त्यांच्यासमोर पुन्हा एकदा हॅट्रिक मारतील का, असा एक प्रश्न तुम्हाला विचारतो मी. नरेंद्र मोदी. तर तुम्हाला नरेंद्र मोदी पाहिजे की राहुल गांधी पाहिजे? राहुल गांधी शब्द विषय येत नाही. किती पण त्यांनी अपेक्षा ठेवली, किती पण काही केलं तरी ते येणारच नाही. तुम्ही तरुण आहेत ना, तरुणांना सहकार्य केलं ते पाहिजे. आमच्यासाठी तरुण नाही आहेत. ते तरुणांसाठी त्यांनी आत्तापर्यंत त्यांचे 70 वर्षापासून त्यांनी सत्ता भोगली. त्यांचे
पूर्वज जे होते त्यांनी काही केलं नाही तर हेच काय करणार आहे. त्यांचे जे आधीची जी त्यांची पिढी होती ती ठीक होती, पण आता राहुल गांधी तरुण तडफदार उमेदवार, त्यांना संधी दिली गेली तर ते नक्कीच चांगली कामं करतील ना. मला तर असं त्यांच्या भाषणांवरून पण असं काही अपेक्षित नाही आहे. त्यांनी कधी एक भाषण पण नीट असं केलेलं नाही, तर ते काय तरुण लोकांसाठी काही करणार नाही काही पण. आणि खासदार म्हणून डॉक्टर सुभाषबाबा भामरे भाजपकडून उभे आहेत आणि काँग्रेसकडून शोभाताई बच्चाव उभे आहेत आणि इतर उमेदवार उभे आहेत, तर तुम्हाला खासदार म्हणून कोण पाहिजे? परत एकदा सुभाष बाबा भामरेचं पाहिजे आम्हाला. सुभाषबाबा भामरे जे आहेत ते आता यावर्षी हॅट्रिक मारतील, जर निवडून आले तर ते हॅट्रिक मारतील का? नक्कीच हॅट्रिक मारतील ते. शोभाताई बच्चाव नवीन उमेदवार आहेत, डॉक्टर आहेत, तुम्ही MR आहात, त्या डॉक्टर पेशाशी संलग्न आहेत, त्या आपल्या विधानसभा म्हणजे लोकसभा मतदारसंघासाठी चांगलं कार्य करू शकतात, त्यांना संधी दिली गेली पाहिजे असं वाटत नाही? खरं तर डॉक्टर हे पण आहेत, त्याच्यामुळे यांचा आपल्याला 10 वर्षापासून अनुभव आहे, तर हे आले तर अतिउत्तमच आणि येणारच, त्याबद्दल काही दुमत नाही. आणि जे बच्चाव आहेत त्यांनी आधी 5 वर्षे लोकांना काहीतरी करून दाखवले, मग पुढच्या वर्षी त्यांनी काही निवडून येण्याची अपेक्षा ठेवली तर अतिउत्तम राहील. तरुणांच्या भावना देखील हेच आहे की खासदार म्हणून डॉक्टर सुभाष भामरेच आले पाहिजेत. दादा नमस्कार. भाऊ काय नाव तुमचं? तुषार. काय व्यवसाय करता? शेती. शिक्षण झालंय का? हो. किती झालंय? ग्रॅज्युएशन झालं. देशामध्ये लोकसभेची निवडणूक संपन्न होणार आहे, याच्यात सगळ्यात खालीचा वाटा तरुणांचा असतो. तरुण मतदान करतील, तरुण आपल्या देशाचं भवितव्य ठरवतात. तुम्हाला काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे? मोदीच पाहिजे. काय सगळीकडे मोदी मोदी मोदी, काय पाहिजे मोदीमध्ये काय असं? तो म्हणजे विषय असा आहे, या आत्ता इथून मागचं जे कामं केलेले त्यांनी ते एकदम तरुणांसाठी भरपूर कामं केलेले आहे. आणि ते राम मंदिराचं जे त्यांनी मोलाचं जे काम केलं, सगळ्यात मोठं काम ते राम मंदिराचं त्यांनी जे म्हणजे इतक्या वर्षापासून प्रलंबित काम होतं त्यांनी ते मार्गी लावलेलं आहे, म्हणून मोदी व्यवस्थित. हो. जिथे पाहावं तिथे फक्त नरेंद्र मोदी, डॉक्टर सुभाष बाबा भामरे, अशा सगळ्या लोकांच्या भावना आहेत. इथे एक आजीबाई आहेत, काम करतात, त्या आजीबाईंशी संवाद साधण्याचा छोटासा प्रयत्न करूयात. आजी नमस्कार. आजी काय नाव आहे आजी तुमचं? माझं नाव सुनंदाबाई शांताराम बोरशी. घरचे व्यक्ती काय करतात? करतात. मजुरी करतात. आपल्या देशामध्ये ना आता निवडणुका होणार आहेत पंतप्रधान पदासाठी, म्हणजे पंतप्रधान निवडला जाईल खासदाराच्या माध्यमातून. आता सध्या नरेंद्र मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान. काय वाटतं, नरेंद्र मोदी पाहिजे, राहुल गांधी पाहिजे, का इतर कोणी पाहिजे? आम्हाला नरेंद्र मोदीच पाहिजे. काय कारण असलं पाहिजे? त्याला कारण एक हे की आजपर्यंत गरीब दुबळे असे उपाशी मरत होते, त्यांनी अन्नधान्य काही 2 पैसे काही सुधारण केली, ज्याला माहिती नाही बँकेचं खातं ते दाखवलं, सगळ्या माहितीगिरी गेल्या त्यांनी. तो देशासाठी करतो, जो संन्यासी असतो ना तो देशासाठी करतो. संन्यासी देखील तुम्हाला माहिती? हो, तो देशासाठी करतो. बरोबर. आणि त्यांच्यामुळे तुम्हाला काही फायदा का नरेंद्र मोदीमुळे? फायद्याचं काही आपल्याला कोणी बी आला तर तो काही फायदा करू शकत नाही, दुसरा बी आला तर तो काही आपलं घर भरणार नाही. पण जगाला त्यांनी काहीतरी माहितीगिरी केली, जगाला त्यांनी चांगलं दाखवलं रस्ते, हे आम्हाला त्याचा आनंद वाटतो. आणि जे राम मंदिर आहे त्याची माहितीगिरी किती बी गेली, त्याचे नव्हते पूजा पाडलं नरेंद्र मोदी, त्याच्यामुळे आम्हाला आनंद वाटतो. की सर्वसामान्य महिलांच्या मनात देखील हीच भावना आहे की सर्वसामान्य जनतेच्या मनात देखील याच भावना आहेत की पुन्हा एकदा नरेंद्र मोदी आलाच पाहिजे. आणि विशेष म्हणजे महिलांच्या माध्यमातून अशी एक माहिती मिळते की नरेंद्र मोदींनी जे राम मंदिर उभारण्यामागे जो खारीचा वाटा आहे या महिलांपर्यंत नक्कीच ते पोहोचलेलं आहे. त्यासोबतच इतर काही नागरिकांशी देखील आपण या भरवणात संवाद साधणार आहोत. तर आता गावाच्या आतमध्ये आपण प्रवेश केला आहे. या ठिकाणी छोटे मोठे व्यावसायिक देखील आहेत, या व्यावसायिकांशी आपण संवाद साधणार आहोत. दादा काय नाव तुमचं? कल्पेश देशमुख. काय काम करता? हां, शेती करता. आपल्या देशामध्ये आता खासदारकीच्या निवडणुका संपन्न होणार आहेत, त्याच्यामध्ये आपला पंतप्रधान निवडला जाणार आहे. काय वाटतं कोण पंतप्रधान झाला पाहिजे? मोदी. का हो सगळीकडे मोदी मोदी मोदी? काय हिंदुत्वाची गरज आहे ना. हा, हिंदुत्व पण महत्त्वाचं आहे. विकास कामं? विकास कामं नाही आहे, ही बात तेवढी आहे, पण मग हिंदुत्वासाठी मोदी ठीक आहे. तरुणांसाठी रोजगार? रोजगारासाठी, पण शेतकऱ्यांसाठी शेतीला मालभाव? शेतीला भाव नाही मालाला. परत मोदी आले पाहिजेत. हो, मोदी आले तर पाहिजेच. आणि खासदार म्हणून कोण आलं पाहिजे? मोदी म्हटल्यानंतर मग इकडे सुभाष भामरे झाले. मग तुमचंही मत पुन्हा सुभाष भामरेंना? हो. मग
तसं जर बघितलं गेलं की आपण चिखलोळ गावामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी तरुण देखील आहे. दादा, काय नाव तुझं? प्रसाद चव्हाण, काय करता तुम्ही? हॉटेल व्यवसाय. शिक्षण झालंय का? किती झालंय शिक्षण? पुढे काय करण्याचा मानस? काय शेती करायची. शेती करायची. आणि देशामध्ये लोकसभा निवडणूक संपन्न होणार आहे, खासदारकीचे इलेक्शन संपन्न होते. खासदार म्हणून तुम्हाला कोण पाहिजे? सुभाष भामरे. का हो सुभाष भामरे जिथं पाहावं तिथं? काय कारण असतं काय? हिंदुत्व घेऊन चालणारे माणसं आहे. भाजप हिंदुत्व घेऊन चालणारे माणसं आहेत. हो विकास कामांच्या दृष्टिकोनातून बघितलं, विकास कामं झाले का तुमच्या गावांमध्ये? हो झालेत ना. तसं जर बघितलं गेलं तर हिंदुत्व म्हणजे भाजप आणि विकास कामं म्हणजे भाजप, असं इथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. आपण गावाच्या प्रवेशद्वारामध्ये, आपण आता गावामध्ये प्रवेश केला. आता जर आपण या ठिकाणी बघाल तर माझ्या डाव्या बाजूला या ठिकाणी 2 विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दलामध्ये निवड झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी एक योजना आणली होती, ज्यामध्ये अग्निवीरमधून ही योजना होती. अग्निवीर योजनेच्या माध्यमातून देशातील तरुणांना सैन्य दलामध्ये काम करता येईल. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे या गावातले असले 2 तरुण. या 2 तरुणांची नुकतीच सैन्य दलामध्ये निवड झालेली आहे. आणि या देशाच्या सैन्य दलामध्ये निवड झाल्यामुळे इथल्या नागरिकांच्या देखील भाजपच्या बाजूनेच सगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. ज्यावेळेस आपण काँग्रेसमधून राहुल गांधी यांना का उमेदवारी दिली जाऊ नये असं आपण विचारलं असता, ते पुन्हा एकदा म्हणतात की एका बाजूने हिंदुत्व आणि विकास कामांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं भाजपने काम केले, त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा भाजपलाच वोटिंग करणार असं या चिखलोळ गावातील नागरिकांचं मत असणार आहे. प्रबंधभूमीसाठी सहकारी मित्रसह वैभव बांबरसह मी सुनील बेलदार, चिखलोळ, मालेगाव, नाशिक.